नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, भगवान शंकरांना श्रावण महिना हा खूप प्रिय आहे. कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते. श्रावण सोमवाराच्या दिवशी आपण शिवपूजन करतो, रुद्राभिषेक करतो, सहस्र बेल वाहतो, शिवलीला अमृताचं पारायण करतो आणि शिवामूठही वाहतो. तर आता श्रावण सोमवारी आपण शिवामूठ कशी व्हायची आहे, पूजा कशी करायची आहे ते आपण आज बघणार आहोत. तर बघा, पहिली म्हणजे आपण जी काही तयारी आहे ती करून घ्यायची आहे. जसं बेल, दुर्वा, पंचामृत, फुलं, बेलफळ, फूल, पांढरी फुलं, तुपाचा दिवा, धूप आणि जे लागणारं आहे ते भस्म. तर एवढी सगळी आणि डेकोरेशनसाठी तुम्हाला जी काही फुलं लागतील ते आणि पाणी, असं पूर्ण सगळी तयारी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एक चौरंग घ्या किंवा पाट घ्या तुमच्याकडं असेल तर. त्याच्या खालती लाल वस्त्र जरी घातलं तरीही चालेल, पांढरं घातलं तरीही चालेल. दिवा प्रज्वलित करून घ्या, त्याला छान एक फूल घाला आणि त्याच्यानंतर पहिली गणपती बाप्पांचा आपल्याला पाण्याने, त्याच्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने आणि मग परत पाण्याने असा तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. थोडीशे तांदूळ, त्याच्यावर हळद कुंकू घालून गणपती बाप्पांची मूर्ती कुंकू लावून तिथं स्थापन करायची आहे. छान दुर्वा, लाल फूल आणि गुळ खोबऱ्याचं तुम्ही नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे शिवपिंड ही कायम महत्त्वाची आहे. बऱ्याच लोकांच्याकडे शिवपिंड नाही, तर त्यांनी अजूनही वेळ आहे, शिवपिंड आणा आणि ती तुमच्या देवघरात स्थापन करा. आता जी शिवपिंडाची जी पाणी पडण्याची बाजू आहे ती कायम उत्तरेला पाहिजे, म्हणजे उत्तर दिशेला हवी. त्यामुळे त्याची काळजीही नक्की घ्या, दक्षिणेला अजिबात करू नका. तर आपल्याला पहिली 5 किंवा 11 खेपा पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा स्त्रियाने नमः शिवाय, नमः शिवाय असा तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर पंचामृताने तुम्ही करा 5 किंवा 11 खेपा, मग परत तुम्ही पाण्याने करून स्वच्छ पिंड पुसून घ्या. त्यानंतर छान खालती एक तामण घ्या, त्यानंतर त्यावरती पांढऱ्या अक्षता टाका, त्याच्यानंतर शिवलिंग ठेवा आणि तुम्हाला इथं आता भस्म लावायचं आहे. आपण 3 पट्ट्या का बरं ओढतो, तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश. तर भस्म लावून घ्या. छान रुद्राक्षाची माळ असेल तर रुद्राक्षाची माळ घाला, छान रुद्राक्षाची माळ घाला. त्याच्यानंतर मी इथं गजरा आणलेला आहे पांढरा, तो घातला आहे. पांढरी फुलंच आपल्याला शंकरांना वाहायची आहे. तुम्ही डेकोरेशनसाठी म्हणून बाकी फुलं वाहिलीत तरी चालेल. त्यामुळं इथं छान असं पूर्ण पांढरी फुलं तुम्ही पूर्ण सजावट जी काय आहे वाहून घ्या किंवा करून घ्या. त्यानंतर बेल, आपल्याला हा जो खालचा देठ आहे तो बेलाचा देठ काढायचा आहे आणि तुम्हाला बेलाचं पान व्हायचं आहे. बेल वाहताना तुटलेलं, फुटलेलं असं अजिबात वाहू नका. बेल व्यवस्थित आणा, तो स्वच्छ करा, त्यानंतर तो धुवा, तो पुसा, तो सुकवा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सोमवारी तो अर्पण करू शकता. त्यानंतर बेलफळ, बेलफूल, धोत्राचं फूल जर तुम्हाला मिळालं तर शिवलिंगाच्या इथं नक्की अर्पण करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं शिव अष्टोत्तर नामावली ही म्हणायची आहे. बघा, आपल्याकडे 108 बेल जर मिळाला तर ठीक, पण नाही मिळाला तर एक बेलपान घ्या आणि तुम्ही शिवाष्टोत्तर नामावली म्हणायला सुरू करा आणि पिंडीवरती तुम्ही तो बेल इथं मी जसं तुम्हाला दाखवलं आहे त्याप्रमाणे करा आणि प्रत्येक नावं घ्या. जसं ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पिनाकिने नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम वामदेवाय नमः, ओम विरूपाक्षाय नमः असं म्हणा आणि तो बेल मग शेवटचं जे 108 जी तुमची नावं घेऊन झाली त्याच्यानंतर ते जे बेलपान आहे ते शिवपिंडीवरती तुम्ही अर्पण करा. आता त्याच्यानंतर शिवामूठ आपण कशी वाहायची आहे हे पण आता आपण बघणार आहोत. तर बघा, पहिल्या दिवशी शिवामूठ आहे तांदूळ. तर तांदूळ व्यवस्थित अखंड असलेले घ्या, व्यवस्थित बघून घ्या, काही कीड नसावी किंवा घाण काही नसावं, व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर तांदूळ उजव्या हातात घेऊन त्याच्यावरती 2 पळी पाणी घालायचं आहे, कारण सुखधान्य हे कधीच वाहू नये. पाणी घाला छान 2
पळी आणि त्याच्यानंतर शिवलिंगावरती उभी मूठ धरायची आहे आणि आपल्याला 3 वेळा एक मंत्र म्हणायचा आहे. आता मी दोन्ही मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्हाला कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकता. तर पहिला आहे नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गुणयुक्ताय शंभवे. हा एक मंत्र आहे किंवा अगदी सोपा मंत्र जो आहे तो म्हणजे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर रे देवा. असं 3 वेळा आपल्याला म्हणून ही शिवामूठ वाहायची आहे. तर बघा, व्यवस्थित पूजा करा, छान पूजा करा, शिवामूठ वाहा आणि बेल घाला, शिव अष्टोत्तर नामावली म्हणा, त्याच्यानंतर छान आरती करून घ्या. इथं तुम्हाला सुखकर्ता दुःखहर्ता म्हणजे कुठलीही गणपती बाप्पांची आरतीपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर शंकराची आरती करायची आहे. मी जी आरती करते ती म्हणजे लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा त्रिनेती ज्वाळा, ही जी आहे ती मी करते. आणि त्याच्यानंतर स्वामींची आरती आणि एक देवीची आरती असंही तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर छान धूप दीप नैवेद्य जो आहे तोही तुम्ही दाखवा. आता इथं तुम्ही एक फळ जरी दाखवलं तरी हरकत नाही, दूध साखर जरी दाखवली तरीही हरकत नाही. तर ही आपली सोमवारची अगदी साधी आणि सोपी घरच्या घरी, जरी तुम्हाला देवळात जाऊन जर शिवामूठ घालायला जमलं नाही तर घरच्या घरी अशी साधी आणि सोपी पूजा करा. आणि ह्याच्यानंतर बरीच लोक शिवलीला अमृताचं पारायण पण करतात सोमवारपासून. ह्याच्यावरती पूर्ण व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे, तो आपल्या चॅनलवर आहे, तो नक्की बघा. शिवलीला अमृतमधला जो 11वा अध्याय ज्याला मेरुमणी किंवा रुद्र अध्याय किंवा रुद्र महात्म्य ज्याला म्हणतात, तो आपल्याला सोमवारपासून वाचायला सुरुवात करायचा आहे, जर आपण शिवलीला अमृत पूर्ण वाचणं शक्य नसेल तर. पण हा अध्याय संध्याकाळी म्हणजे प्रदोष समयी आपल्याला वाचायचा आहे. तर काय नियम अटी सगळं आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, तो नक्की बघा. ह्या दिवशी पूजा झाल्यानंतर तुम्ही शिवचालिसा म्हणू शकता, शिवतांडव स्तोत्र आहे ते म्हणू शकता, शिवपंचाक्षरी स्तोत्र आहे, शिवाष्टक आहे ते म्हणू शकता. आणि ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्ही ह्या दिवशी 1 माळ 2 माळ कितीही जेवढं तुम्हाला वाटेल तेवढा हा तुम्ही मंत्र म्हणू शकता. त्याच्यानंतर जो महामृत्युंजय आपला जो मंत्र आहे, जो सर्वात पॉवरफुल मंत्र आहे, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्युर्मोक्षे यमामृताः. तर हा तुम्ही 108 केपा 1 माळ तरी दर सोमवारी किंवा दररोज म्हटला तरी चालेल, पण ॲटलिस्ट दर सोमवारी तरी 108 केपा हा नक्की म्हणा. तर एवढी साधी सोपी पूजा आहे, ती नक्की करा. आणि शिवामूठ घालायला अजिबात विसरू नका. शिवामूठेचं खूप महत्त्व आहे. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.